जय बजरंगबली. कुठला आहे या ठिकाणी? हाय नमस्कार. तर आता आलो आहे मी आमच्या ग्राउंडवरती. तुम्ही बघू शकता पाठीमागं हा आमचा ग्राउंड आहे. या ठिकाणी एक मोठा ट्रॅक आहे 400चा आणि बाहेरचा जे आउटर ट्रॅक आहे तो 800 मीटरचा आहे. तर आम्ही आतल्या ट्रॅकनं नाही तर बाहेरच्या ट्रॅकने बोलतो, कारण तर हा ट्रॅक खूप मोठा आहे 800चा आणि जवळपास आम्ही 5 ते 6 राऊंडचे मारत असतो. तर आता आलो आहे मी. येण्याचं कारण असं होतं की संजू म्हणला आपण इथं समोर हनुमानाचं मंदिर आहे, आपण नारळ फोडू. तर नारळ आणला मी सोबत, देवाला नारळ फोडू. हनुमानचं मंदिर आहे. तुम्ही बघितलं असं आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळची व्हिडिओ केला, त्याच्यामध्ये आपण सिद्धेश्वर मंदिराला गेलो. तर तिथूनच आम्ही एक नारळ आणलं. आता हनुमानाला नारळ फोडायचं आणि नंतर पुन्हा जेवणासाठी जायचं. भूक तर नाही तेवढी आहे, भूक नाही तेवढी, बाहेरच जेवण केलं सांग त्याच्यामुळं. तर बघा पाठीमागं कसं ग्राउंड आहे, ते खूप मोठं ग्राउंड आहे. व्हिडिओला अलाउड नाही, पण मी व्हिडिओ काढतोय. पकडलं तर मला शिवा पण देतील किंवा रिपोर्ट पण करतील माझा, कारण हे लिगल व्हिडिओ करणं इथं जमत नाही. पण आपल्याला आवड आहे, थोडं काढतो मी त्याच्यामुळं. तर झाला आजचा रविवार संपला आमचा. आता उद्यापासून आमची कंटिन्यू रनिंग वगैरे चालूच असते. ते आता आमच्या इनडोअरचे आणि आउटडोअरचे पेपर पण आहेत. आता इथे कायदेविषयक म्हणून पेपर असतात. तुम्हाला आतापर्यंत कायदे काय शिकवले काय नाही त्याच्यावर आपला पेपर असतो. एक जवळपास 30 मार्क ना 50 मार्काचा जवळपास 50 मार्काचा पेपर असतो. प्रत्येक प्रश्न 2 मार्काचा असतो, म्हणजे 100 मार्काचा. जवळपास पासिंग होते समजा त्या पेपरमध्ये, एवढं काही नाही, पण अभ्यास करावा लागतो. त्याच्यामुळे आम्हाला 2 तास संध्याकाळचे स्पेशल अभ्यासासाठी दिलेला वेळ. 8 ते 10 आपण अभ्यास करायचा आपला. आणि पुन्हा हे आउटडोअरचं प्रॅक्टिस वगैरे, PT काय शिकले काय नाही ते दाखवायचं. फायरिंग होणार आहे पुढच्या महिन्यात. स्पोर्टचे गेम पण आहेत लवकरच. आता जवळपास 7 महिने ट्रेनिंग म्हणतात, 7 किंवा 8 महिने ट्रेनिंग आहे. नंतर पुन्हा गणपती बंदोबस्त वगैरे लागू शकतो, असं सरांचं म्हणणं आहे. RPI लोकांचं. बघू लागलं तर बंदोबस्त काही विषय नाही आहे, बंदोबस्त पण करू. दिवाळीची साप्ताहिक सुट्टी पाहिजे. आता घरची पण खूप आठवण येते, जावं वाटते घरी. बोर होते यार सारखं सारखं इथं राहून. आता 3 महिने होत आहे, जवळपास 3 महिने झाले जवळपास. आता करमत नाही. बघू पुढच्या महिन्यात दिली सुट्टी, समजा पेपर वगैरे झाले सुट्टी दिली तर चांगलं आहे. बघू मग संजूला पण घरची आठवण यायली, घरी जावं वाटते. वडील बोलतात माणसाला पाहिलं की जरा बरं वाटते. दुसरं काय नाही, घरी जाऊन एक पॉवर घेऊन, एक ऊर्जा घेऊन वापस येता येते. बस 2 दिवस जरी घरी जाणार ना, एकदम फ्रेश होते माणूस. घरच्या माणसाला आपल्या बघली की आपल्याला समाधान वाटतं थोडं. अभ्यास करताना बी हेच सूत्र वापरायचो. 2 महिन्यात 1 महिन्यात 2 महिन्यात आम्ही घरून ऊर्जा घेऊन यायचो. घरच्याला बघून, घरच्याला बघितलं, काम करताना पाहिलं, उन्हात तानात काम करताना पाहिलं की एक ऊर्जा येते आपल्याला, एक पॉझिटिव्ह. आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय. तर इथं सोडच नाही गेले तर यांचं मध्यंतर कधी असते काय माहिती. ट्रेनिंग झाल्यावर मध्यंतर देतील काय, तेच ना. चला आपण बघू, समोर मंदिर आहे. या ठिकाणी आहे मंदिर, बघू शकतो तुम्ही हनुमानाचं दिसतंय. हे मंदिर दिसतंय नंबर 1. जय बजरंगबली. चला संजू या. आलोय आपण मध्ये. संजू फोडते नारळ. आता समाधान वाटते इथं मंदिरापेक्षा की काय माहिती, कसं मन मोकळं होते एकदम. नारळ फोडात बाहेर का फोडलं सर नारळ, बाहेर ठेवायचं. पाऊस येतो थोडा थोडा, नेमकाचा चालू झालाय पाऊस, झिमझिम पाऊस येतोय. आता आलो आहे मी गणपती मंदिरापाशी. चला पण दाखवतो. वारवा काय मस्त मंदिर मूर्ती आहे मध्ये, पण दाखवतो मी. थांबा. आता गणपती पण येणार आहे. किती आहे संजू? सप्टेंबरच्या 14ला काय 12ला होते काय म्हणून काय काहीतरी येणार आहे. पण गणपती खूप एन्जॉय होते गणपती दिवशी. संजू गेट काढतो, संजूला गेट निघत नाही. संजू झाला पोलीस. चला पकडला गेट, जाऊ मग. बघू शकता मंदिरात मूर्ती कशी आहे. थोडं पाठी मागो, गेट काढते. या ठिकाणी बघू शकतो कोणत्या दगडूशाची मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया.
या ठिकाणी पण आता सेंद्रिय विकत आहोत.